तुम्ही पण ऐकलं असेल, सगळीकडे चर्चा आहे की कामगारांसाठी नवा कायदा लागू झालाय. सरकारने आता कामगारांचे नियम बदललेत आणि नवीन लेबर लॉ लागू केलाय. तर मग हे नेमकं आहे काय आणि यात काय बदल झाले? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात पहिले पगाराचा कायदा. आधी काही लोकांना वेळेवर पगार नाही, काहींना किमान वेतन नाही आणि काही महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळायचा. आतापासून काय तर ठरलेला किमान पगार मिळणारच, वेळेवर पगार मिळणार व तसेच समान कामासाठी समान पगार पुरुष असो किंवा महिला. जसं शेतात कुणी 1 तास काम केलं तर दोघांचं दर सारखंच, तसं आता नोकरीतही. दुसरा कायदा आहे कामगार मालक नात्याचा कायदा. आधी कंपनी कधी कामगार काढत असे, कधी हडताल व्हायची आणि सगळं गोंधळ. आता काय, नोकरी काढायची तर नियम पाळावे लागणार, हडताल करायची तर आधी नोटीस द्यावी लागणार, म्हणजे दोन्ही बाजूंना न्याय. तिसरा मुद्दा आहे भविष्यातील सुरक्षिततेचा कायदा. आधी अनेक कामगारांना पेन्शन, पीएफ, विमा, मातृत्व लाभ हे मिळत नव्हतं. आता काय तर नियमित कामगारांना तर मिळणारच, पण स्विगी, झोमॅटो, ओला, उबर सारखे वर्कर्सलाही फायदा मिळणार. म्हणजे कामगार कुणीही असो, हक्क सगळ्यांसाठी. चौथा कायदा आहे सुरक्षित कामाच्या जागेचा कायदा. आधी काही ठिकाणी सुरक्षितता नव्हती, मास्क नाही, ब्रेक नाही, नियम नाही. तर आता काय, सुरक्षितता, स्वच्छता, टॉयलेट, ब्रेक, महिला सुरक्षा हे बंधनकारक आहे. तुम्हाला माहिती कशी वाटली? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.